तर नमस्कार मित्रांनो, आज चालू आहे आपलं आवत आणायचं आपल्या भिमुंगाच्या शेतात. आज बैलांना मी झूमध्ये झोपलं आहे. म्हणजे आज बैलांच्या मानेच्या खालून लाकड नाही, फक्त सिंगल लाकूड आहे वरून, आणि खीळ पण एकच आहे. ही बैलगाडीची खीळ आणली मी, तर एकच बैलगाडीची खीळ आहे. इकडं मधल्या बाजूने खीळ वगैरे नाही, काय नाही. कसं आहे, काय होते ना, गरमी जास्त आहे ना, तर त्याच्यामुळे बैलांची परेशानी होती. म्हणजे हवा नाही, परत ऊन जास्त, मग धगत होता. तशा धापा मला पण भरल्या होत्या, पण आता झालं मी शांत. आता चिमण्या पण होईन शांत. सर्ज काय नाही, नॉर्मल आहे. सर्ज नॉर्मल, चिमण्याला जरा जास्त धाप पडते, त्याच्यामुळेच त्याला विसावा दिला आहे, थांबवलं आहे मी. आणि आऊत पण उभा राहून आणतोय ना मी. परत हे जे शेत आहे ना, हे डुकरांनी तुडून इतकं हे झाले ना, कडक झाले ना, तर त्याच्यामुळे चिमण्याची जास्त बेजारी होती. हे काळवालं शेत आहे ना, तर डुकरांनी तुडवलं ह्याच्यात. हे बघा, हे डुकरांनी उकरले ना खड्डे खुट्टे, आणि ओल्या चिखलात डुकरांनी इथं सगळे नाचलेत, त्याच्यामुळे जास्त कडक झाले शेत. हे म्हणजे निबार झाले तुडून. हे बघा, इथे समोर खड्डे दिसत आहेत ना, तर हे खड्डे वगैरे, हे बघा इथं माती जे उंच आहे आणि इथं खड्डा झाले, हे सगळं डुकरांनी केले, त्याच्यामुळं जास्त कडक जाते बैलांना शेत. डुकर ह्या शेतात काय येतात, ह्या शेतात आणखीन शेंग आहेत. हे बघा, ही शेंग आहे, ही इथे ही वाली एक शेंग आहे बरं का. परत इकडं दुसरी शेंग आहे. ह्या शेंग खायला डुकरं येतात ह्या शेतात. काही जे शेंगा काही उगून आल्यात अशा भिमुंग. मी आपल्या भिमुंगाच्या शेताला आडवाव थांबतोय, तर भिमुंगाच्या शेताला पण हाणतोय ना. अलीकडे आपण सोयाबीन पेरली होती ना, तर ह्या सोयाबीनला पण आव थांबतोय, कारण की लेच पातळ झाली होती. पेरल्यानंतर पाऊसच आल्यानंतर, त्याच्यामुळे ही सोयाबीनलेच पातळ झाली. तशी आपली बैल उभं आहेत ना, तर त्यांच्या पाठीमागची सोयाबीन आहे, तर ती पण पातळ आहे, पण ती राहून देऊ त्या शेतात, आता काही करता येणार नाही. पण इथं आपल्याला बटाटे लावता येतील, तर त्याच्यामुळे ही सोयाबीन मोडायची. बघा ना, कुठंतरी सोयाबीन दिसते, नाही तर बाकी उगवलीच नाही. कारण की आपली पेरणी झाली आणि त्याच्यानंतर 15 दिवस पाऊसच पडला नाही, तर त्याच्यामुळं मग ते बी उगवलंच नाही. आणि नंतर पाऊस पडला ना, तर त्यावेळेस ते खराब झालं होतं, म्हणजे बुरशी लागली होती त्या बियाला, तर त्याच्यामुळं लवकर झालंच नाही. आणि बैलांनी पेरायला कसं ना, म्हणजे परत तणनाशक मारता येत नाही, म्हणजे आपल्याला पाठीवर पंप घेऊन मारता येतं. आणि ट्रॅक्टरचं कसं आहे, ट्रॅक्टरसोबतच म्हणजे बी पण पेरतं, खत पण पेरतं, आणि तणनाशक पण लगेच पाठीमागं मारून घेतं, तर त्याच्यामुळं मग ट्रॅक्टरने पेरायचं असतं. नाही तर बैलांनी पेरायचं असतं ना, तर मग लवकर होतं, म्हणजे रोज थोडं थोडं करत होतं बैलांनी पण ट्रॅक्टरने कसं, ट्रॅक्टरला वापसा चांगला लागतो, आणि बैलांना कसं थोडा जरी वापस आला ना, तरी बैलांची टिफन चालते. आणि ट्रॅक्टरला कसं, म्हणजे ट्रॅक्टर चालला पाहिजे जमिनीवर, एवढा वापसा लागतो. तर बैलांना थोडा वापसा असला तरी बैलांच्या पेरणीने ॲडजस्ट होतं. तर बघू, आता आपण दिवाळीची पेरणी मग बैलांनीच करणार आहेत. तर त्यावेळेस आपल्याला ज्वारी गहू पेरायचं ना, तर त्यावेळेस आपण बैलांनीच पेरू. किंवा आणि जर सारे काढायचे असले तर मग ट्रॅक्टरने पेरू. ट्रॅक्टरने कसं, रब्बीच्या पेरणीला पाठीमागे सारे पण निघतात, म्हणजे पिकाला पाणी द्यायला सोपं जातं. बघू त्यावेळेस, म्हणजे जिथं बैलांनी पेरायचं सारखं आहे ना, तर तिथं आपण बैलांनीच पेरू. आता ह्या झूमध्ये कसं आहे ना, ह्या दांडात, की बैलांना लवकर बाजूला निघता येतं. वरून फक्त एकच लाकूड आहे ना मानाच्या वरून, तर त्याच्यामुळं पटकन बाजू सरकता येतं बैलांना. आणि चुकून हुकून पण जर जास्त वळताना खड्डा वगैरे असेल ना, तर चुकून हुकून पण हे दांड खांद्याच्या बाजूला निघतं. बाजूला निघतं म्हणजे पूर्णच खाली पडतं असं होतं. आणि कधी कधी थोडं पण निघतं, म्हणजे बैल लगेच थांबला ना, मग थोडं खांद्यावर असतं, मग ते आपण पुढं सरकवायचं, तर तसं पण होतं कधी. चल चिमण, चल रे, ए बैल, चिमणे, लय कटाळा लगेच. चिमण्या चल, चिमण्या ये. बघा, इथं खड्ड्यात ना आत्ता निघलं होतं, चिमण्या जरा जास्त आकडण्यात आला. सरजी, हे बघा, तसे चान्सेस राहतात निघायचे. तर मागच्या वेळेस इथं आलताना सरजा, चल चिमण्या चल, तर त्यावेळेस निघलंच होतं असं कडून आलं. तर आणि परत होतं काय, चिमण्या जरा बारीक आहे ना, तर इकडून लाकूड खाली येतं आणि तिकडून वर जातं सरच्याकडून, तर त्याच्यामुळे जरा जास्त चान्सेस आहेत निघण्याचे. हां, आता बैलांना मी सोयाबीन खायला सोडले. सोयाबीन तर आता मोडायचेच नाव थाण्यात चालू आहे ना, तर मग थोडं खातेन बी सोयाबीन.
ते शेत डुकरांनी खराब केलेलं शेत लय कडक होतं बाबा. त्याच्यामुळे मी अर्ध्यातच आऊत सोडलं. म्हणलं चिमण्याची नको बेजारी, कारण शेत लय कडक केलं होतं. पडत्या पावसात डुकरांनी, म्हणजे पाऊस पडत होता, ओल्या मातीत लय गोंधळ घातला डुकरांनी, त्याच्यामुळे शेत लय कडक झालं आहे. मग आता अगोदर बैलांना खायला देतो, मग नंतर मी जेवण करणार आहे. मग मी जेवण केल्यावर परत दुपारून थोडंसं आऊत धरणार आहे. म्हणजे दुपारून परत जेवढं आऊत आणायचं होईल तेवढं होईल, जेवढं होईल तेवढं. नाही रे, परत उद्याच्याला तर श्रावण सोमवार आहे, उद्याच्याला आऊत धरायचं नाही. आज तेवढं आऊत हाणूनच घ्यावं लागेल मला. परत उद्याच्याला बैलाला धुवायचं वगैरे मस्तपैकी. पण सध्याला तर अगोदर बैलांना खायला देणार, मगच मी जेवण करणार आहे. चिमण्या बिचारा परेशान होतो. हे सर्जले कडवे रे, त्याच्या अंगातले मस्ती सर्जेच्या. बैल आता कामाला चाललेत ना, आता नीट खाते. तोवर मी मला मोसंबी घेऊन येतो. आता कामाला नसले चालले ना मग लई पळापळ करतात, पण आता कामाला चाललेत त्याच्यामुळे शांत खातेत. मी आता मला मोसंबी घेतो. काय ह्या झाडाला आहे मोसंबी, तर ही वाली नाही राव, ही नाही, हे मागच्या झाडाची घेतो. हिला कुठं गेलं ते मोसंबीवालं झाड, हेच आहे. ही एक घेतो आणि परत ही एक, ही नाही, ही नाही, ही घेतो. बघा आता इतक्या लांब आलो ना तरी बैल कसे शांत चरतात एका जागेवर थांबून. जेव्हा काम करते ना तेव्हाच त्यांना भूक लागते, मग तेव्हा शांत चरतात. नाही तर काम नसलं केलं ना त्यांना हातात धरून चारावं लागतं, पण काम केलं बरोबर चरतात व्यवस्थित. असे ज्यावेळेस काम केलं त्यावेळेसच गप खातात ते. नाही तर आतापर्यंत सरजे आणि दोन्ही बैल इकडं समोर गेले असते तिकडं इतक्या वेळात तर. आणि खायला पण चांगलं ह्या बांधाला. मी आता बरेच दिवस झालो, 15-20 दिवस झाले ह्या बांधाला बैलच चालले नाहीत ना, तर त्याच्यामुळे गवताला नवीन पानं आलेले आहेत. आणि कवळं गवत असेल ना तर आवडीने खातात. कवळं गवत असेल ना तर पोट भरायला वेळ लागतो त्यांना, आणि निबर गवत असेल ना तर लवकर पोट भरतं. पण कवळं गवत आवडीने खातात. सरजी आहे ठोंब्या सोयाबीन खातो काय. कवळं गवत असेल ना तर आवडीने खातात, आणि काड्यांचं गवत असेल ना निबार तर बळजबरीने खातात. असं करतात. म्हणजे हळूच. हां, हे बघा काल अशी चरत होते ना तर चिमण्या त्याच्या अंगावर उडी माराय बघत होता. मग चिमण्या पडी गेला की सरजीने मारलं त्याला. आपली ही लवकर पेरलेली सोयाबीन किती भारी आली. हे ग माझ्या मांडीला लागते इथपर्यंत, म्हणजे अशी एवढी मोठी झाली, लय वाढली. ही लवकर पेरली होती कारण की ह्या शेतात ट्रॅक्टर चालला, बाकीच्या शेतात वापसच नव्हता ना, तर ही आता मांड्याला लागते. सगळीकडे गुडघ्याच्या वरच आहे. पण ही पेरले पण पाऊस आलाच नाही, पण त्यावेळेस ही उगवली, ही लवकर पेरली होती. बाकीच्या शेतात ट्रॅक्टर चालला नाही, तर त्याच्यामुळे मग ते शेतात थोडे उशिरा पेरले. तर बैल सरजा पलीकडे सरतोय आणि चिमण्या अलीकडे. एवढं काय लक्ष द्यायची गरजच नाही आज, कारण त्यांना भरपूर भूक लागलेली. हे बघा हे असं होतं मारताना, चिमण्या सरजाला थोडं पण घाबरत नाही. असं जवळ खाता खाता सरजा अचानक मारतो त्याला. एकदा आपल्या पिल्याला उठवतो. उठायचं का, अरे ह्याच्या पुढे पाणी नाही ठेवलं, थांब, उठे उठकी. त्याला उठायचं असतं ना त्यावेळेस मनाने उठतं, जेव्हा त्याची इच्छा नसते ना किती उठतच नाही. उठ. त्याला आता ना मी भरपूर खुराक खाऊन देणार आहे, त्याला जेवढं खायचं तेवढं. त्याच्या पुढे असतेच खुराक. सकाळी इकडे ठेवलं तर पुन्हा त्याला लागलं तर तिकडे ठेवलं होतं, पण ते खुराक पण त्याला म्हणजे खाता येते, पण एवढं समजत नाही त्याला. सारखं लक्ष करून द्यावं लागतं खुराक खायचं. त्याला कॅरेटमध्ये खायची सवय तिथं त्याच्या जागेवर, त्याच्यामुळे त्याला कुट्टीचं कॅरेट भरून आणून ठेवलं पलीकडं. त्याला हिरवी कुट्टी वाळी कुट्टी समजत नाही, त्याला फक्त कॅरेटमध्ये पाहिजे. मग ती हिरवी असू नाही तर सुकलेली कुट्टी. आता बैलांनी आराम केलाय, मी जेवण केलंय. परत आता बैलांना मी कामावर घेऊन जाणार आहे,
कारण परत उद्याच्याला त्यांना सुट्टी आहे, उद्या सोमवार त्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे आता घेऊन जातो त्यांना. आणि गाया संध्याकाळच्या घासासाठी आवाज देतात. कुट्टी तर आहे गव्हाणीत. बरे राणी. तर परत दुपारून बैल झुपलेत. खिलेरीची जागा बदलेली एकदा, ती तिकडल्या साईडला होती, ती इकडं बांधली. आता बैलांना मी दुपारून पण त्याच बाजूला झुपले, म्हणजे चिमण्याला उजव्या खांदीच घेतलंय. आता दिवस मावळाची वेळ, गोट्यात फक्त हरणे एकटाच आहे, सारखं ओरडतंय. बैलासोबत पण चारायला नाही आणि बाकीच्या गुरांसोबत पण चारायला नाही. नाही तर बाकीचे जर्शी काय सगळे गुरं चरायला गेलेत. ह्या गोट्यात हरणे, वरच्या गोट्यात पांढरे पिल्लू आणि छोटी पिल्ली पण इकडं बाजूला आहे. हे पांढरं वासरू इकडं उभं राहून मला बघत असते. मी इकडं अवथानतोय ना, इकडं बघत आहे सारखं. आणि त्याची आई पण इकडं बैलांच्या समोर बांधली ना तिकडं, तर त्याच्यामुळे ते सारखं इकडंच बघत आहे मी काय करतोय ती. सरजा एवढं शांत उभा राहतच नसतो. आज जर जास्त मेहनत केली त्यांनी, त्याच्यामुळे शांत उभा राहिलाय. चिमणी आहे. चिमणी चल रे ठोंब्या. झाला आता थोडंसं हौदापर्यंतच राहिले, मग झाला अवथाणायचं. बाकी एवढं शेत झालं अवथाणून. आता आऊत सोडलं मी, बैल पाणी पितेत. हौदातलं शेवाळ काढावं लागेल, आज लय शेवाळ आल्यावर. थकला बिचारा चिमण्या. आता दिवस पण मावळ आहे, त्याच्यावर मी आऊत सोडलंय आणि अवथाणायचं पण झालंय. पूर्ण शेताचं अवथाणून झालंय. मी आऊत इकडं सोडले, अलीकडं कडीला आणून सोडलंय. झालं आता ज्वारी आणायला जायचंय. आता मी कडवळ आणायला चाललोय आपल्या कडवळाच्या शेतात. आणि आपले गाय चरतात इकडं, आपले मकाचं शेत आहे, हे शेत पण नीट करायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला हुरडा पेरायचा आहे. आज गाया दुपारून सोडल्या होत्या, 4 वाजता सोडल्या होत्या, तर तेव्हापासून इकडंच चरतात. त्या जरशा गाया बी इकडंच होत्या चरायला, आणि ह्या गावरान पण इकडंच आहेत ह्या शेतात चरायला. ज्वारी भरली पण, आणि आता घरी पण चाललोय. चिमण्या आहे तिकडं कुठं. एवढी मोठी ज्वारी घेतली बैलगाडीत. आता ज्वारीचे पान वाळलेत वय झाल्यामुळं. मित्रांनो, आता गोट्यातले सगळे कामं झालेत. म्हणजे कामं मी बैल बांधले ना, तर तेव्हाच गोट्यातले सगळे कामं झालेले होते. बैलांना खायला टाकलं, कुट्टी होती तर जेवण वगैरे केलं. आता झोपायचाच वेळ झाला आहे. उद्याच्या सोमवारी आपल्याला त्या वासराचं नाव ठेवायचं ना, तर मला जेवढ्या कमेंट आल्या होत्या ना, तर तेवढे मी नावं काढलेत. आता माझं अक्षर तर कोणाला ओळखू द्यायचं नाही, तर त्याच्यामुळे लांबूनच दाखवतो. पण नाव कोणते कोणते मी दाखवतो. जर कोणी नाव द्यायचं राहिलं असेल ना कोणाचं, तर उद्या लाईव्हमध्ये सांगा, म्हणजे सुरू केल्या लवकरच. पण सध्याला तर एवढे नाव आलेत. सूरज मान्या, त्याच्यानंतर विजय, त्याच्यानंतर देवमान्या, त्याच्यानंतर रायबा, त्याच्यानंतर मथुर, त्याच्यानंतर शंभू, नंतर सर्जा, आणि त्याच्यानंतर सुंदर, मार्तांड, सोन्या, कृष्णा, बाजी, राजा, सम्राट, राणा, रॉकी, वजीर, पाखऱ्या, चितंग्या, सरपंच, मल्हार, हिऱ्या, वेद, खासदार, रत्नाकर, ब्रह्मा, रुद्रा, हौशा, सरदार आणि नारायण, असे 30 नाव आलेत कमेंटमध्ये. म्हणजे काही नावं डबल डबल आले होते, तर ते सिंगलच घेतलेत. म्हणजे सोन्या नाव भरपूर वेळेस आलं होतं, सोन्या. परत सुंदर नाव डबल आलं होतं, शंभू नाव डबल आलं होतं, आणि रायबा नाव 3-4 वेळेस आलं होतं. तर हे एक म्हणजे ते सिंगलच घेतलेत. तर ह्या नावापैकी मला 3च नावं आवडले ह्याच्यातले, म्हणजे मला पर्सनली. तर त्याच्यातलं एक हे रत्नाकर, दुसरं हे वेद, आणि तिसरं ब्रह्मा. तर हे 3 नावं मला आवडलेत ह्या 30 नावापैकी. तर बघूया उद्याच्याला जे नाव येईल ते येईल. तर असे 3. आणि जर कोण नाव सजेस्ट करायचं राहिलं असेल ना, तर त्यांनी उद्या लाईव्ह केल्यावर
म्हणजे लवकर सजेस्ट करा, मग आपण एक्स्ट्रा चिठ्ठी घेऊ त्याच्यात.